ओडिसामधून एक अशी बातमी समोर आली आहे की जी ऐकून माणुसकीलाही पाजर फुटेल. केओन्झार जिल्ह्यातील 55 वर्षाचे जितू मुंडा, त्यांची बहीण काकरा मुंडा यांचा 2 महिन्यापूर्वी मृत्यू झाला. बहिणीच्या बँक खात्यातील 19,300 रुपये जमा होते. त्यांच्या कष्टाच्या पैशावर हक्क आता जितू मुंडा यांचा होता. ते अनेकदा बँकेत गेले, विनवणी केली, पण बँकेचा एक नियम होता, एकतर खातेदाराला समोर आणा, नाहीतर मृत्यू दाखला. जितू मुंडा अशिक्षित होते. मृत्यू दाखला कसा काढायचा, कोणाकडे जायचं हे त्यांना माहीत नव्हतं. बँकेने त्यांना मदत करण्याऐवजी चकरा मारायला लावल्या. शेवटी अगतिक झालेल्या जितूने जे केलं ते पाहून जग सुन्न झालं. त्यांनी स्मशानात जाऊन आपल्या बहिणीची कबर खोदली, तिचा सांगाडा एका पांढऱ्या पोत्यात भरला आणि भर उन्हात 3 किलोमीटर पायपीट करत तो सांगाडा खांद्यावर घेऊन ते थेट बँकेत पोहोचले. हा सांगाडा म्हणजेच त्यांचा डेथ सर्टिफिकेट होतं. येथे प्रश्न पडतो की ग्रामीण बँका हा गरिबांच्या मदतीसाठी आहेत की त्यांना छळण्यासाठी? जर एखादी बँक आपल्या ग्राहकाला साधी प्रक्रिया समजावू शकली नाही तर त्या व्यवस्थेचा उपयोग काय? गरिबी आणि अज्ञानाचा असा अंत पाहवत नाही. या घटनेने आपल्या प्रशासकीय व्यवस्थेचे धिंदवडे काढले आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका.